हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. बघा आज पण 15 ऑगस्ट होतं म्हणून आम्ही गेलो होतो फिरायला आणि यांना माझ्या मिस्टरांना सुट्टी होती. म्हटलं चला कुठेतरी फिरून येऊया बाहेर आणि आम्ही निघालो होतो हुसेन सागरला. आणि बघा इकडे वातावरण किती मस्त झालेलं होतं, ऊन पण नव्हतं आणि पाऊस पण नव्हता, एकदम छान असं वातावरण झालेलं होतं. आणि अशा वातावरणामध्ये फिरायला तर किती छान वाटतं, तुम्हाला तर माहितीच असेल. आणि मग काय आम्ही पोहोचलो मस्त तिथं लोकेशन वरती आणि बघा पिल्लूचं आमचं चालू होतं आता तिथं फिरायचं, कुठं जायचं कुठं नाही म्हणून कुठल्या साईडला फिरायचं. पिल्लू बघा असं बघत होता कॅमेरामध्ये, पण हाय काय केलं नाही त्यांनी. आणि बघू शकता इथं अशी काही भीड होती, खूप मस्त वाटत होतं. आणि 15 ऑगस्ट होतं म्हणून जास्तच गर्दी वगैरे होती तिथं. फिरायला पण खूप मजा येत होती, शोपीस वगैरे काय प्यायचं घ्यायचं खूप होतं तिथं. पण आम्ही एवढं काही शॉपिंग वगैरे नाही केली, आम्ही फिरायमध्ये जास्त एन्जॉय केला. बघा जसं कटलेरीचं सामान वगैरे होतं, शोपीस होतं, पण आम्ही काही एवढं खरेदारी नाही केली. आणि पिल्लू बघा इकडे त्याच्या पप्पांना बलून्स घ्यायला लावत होते आणि त्यांनी बलून्स घ्यायलाच लावलं. आणि मग तिथे घेतलं आम्ही आणि त्यानंतर म्हटलं चला आता पुढं कुठेतरी फिरायला निघूया आपण. तर आम्ही पुढे निघलो होतो फिरायसाठी. आणि बघा इकडे असं गर्दी होती ना, पूर्ण रोड जाम होत होते आणि इकडं असं चाललं होतं लोकांचं, तिरंगा वगैरे लावून फिरायचं, गाड्या वगैरे. आणि इतकं छान वाटत होतं ना, खूप मस्त वाटत होतं. आणि वातावरण पण इतकं छान होतं ना, इतकं बरं होतं की पाऊस वगैरे नव्हता म्हणून फिरायला जरा बरं वाटत होतं. नाहीतर ते ओल्यामध्ये नाही आवडत मग आम्हाला फिरायला. म्हटलं चला इथं कपडे दिसले, ड्रेस वगैरे, म्हटलं घेऊया, पण त्यांची क्वालिटी काय एवढी खास नव्हती म्हणून मी काही घेतले नाही. आणि बघा इकडे पण शोपीस ते इतकं मस्त वाटत होतं ना, पण त्यांची प्राइस खूप होती, खूप महाग देत होते ते. आम्ही काही घेतलंच नाही. आम्ही असंच फिरत 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 चाललं होतं आमचं खाणं पिणं पण आणि फिरायचं पण. आणि पिल्लूचं बघा इकडे बलून्स घेऊन असं चालायचं चालू होतं, त्याला खूप आवडतात बलून्स. घरापर्यंत पण त्यांनी आम्हाला पोहोचू दिलं नाही, तिथंच फोडून टाकलेलं. त्यानंतर बघा इकडे असं वातावरण झालं तर पावसासारखं असं वाटलं पाऊस येईल. आणि बघा हे तलाव आहे आणि त्याचं ना ते गौतम बघा झेंडा पण बघा किती मस्त दिसत होतं, त्या तलावापाशी लावलेला होता आणि इतकं मस्त दिसत होतं ना, आपला तिरंगाला येत एकदम मस्त वाटतं. आणि बघा हे गौतम बुद्धांची मूर्ती आहे ना, तिथं जायचं होतं आम्हाला, पण मग खूप गर्दी होती आज तिथं, त्याच्यामुळं मग आमचा काही नंबरच नाही लागला. म्हटलं जाऊया आपण नेक्स्ट वेळा येऊ ना, पण नक्की तिथं जाऊया, परत जायचं आहे आम्हाला तिथं. त्यानंतर मग इकडं असं काही बघितलं आम्ही घ्याय द्यायचं, पण काय एवढं खास नव्हतं म्हणून आम्ही काही घेतलं नाही. आणि शिप आहे ना, याच्यामध्ये ना असे गाणे वाजत होते आणि डान्स करत होते पूर्ण. आम्हाला पण जायचं होतं पण खूप गर्दी होती तिथं, तर नंबरच नाही लागला. इतकं मजा करत होते ना ते, मस्त तलावामध्ये फिरून डान्स वगैरे चालू होता त्यांचा. त्यानंतर आम्ही असं आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आईस्क्रीम वगैरे खाल्ल्यानंतर म्हटलं चला आता रात्र होते, आपण थोडं पुढं पण जाऊया फिरायला. आणि बघा रात्रीचं वातावरण इतकं मस्त वाटत होतं ना, खूपच छान. बघू शकता किती मस्त दिसतंय. खूपच असं एकदम छान वाटतं. आणि बघा डबल एची बस होती, इतकं छान होतं आणि बघायला. मी फर्स्ट टाइम बघितली होती, मी नॉर्मल म्हणजे असं टी व्ही वगैरे मध्येच बघितली होती. आज मी याला सामने फेस टू फेस बघितलेलं डबल एची बस, खूप मस्त वाटलं ते बघून. पण म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. त्यानंतर बघा हे भवन आहे ना, इतकं छान दिसत होतं ना, कारण तिथे तिरंगा लाईट लावलेलं होतं ना, ते इतकं छान वाटत होतं ना, ते पण बघायला खूप मस्त दिसत होतं. ते बघून खूप भारी वाटलं. आणि ते रात्रीच्या वेळेला त्याचा व्ह्यू खूप मस्त आला. आणि त्याच्यानंतर बाजूला बघा असं गार्डन वगैरे होतं, खूप छान वाटत होतं इकडं पण बघायला. पूर्ण इथून तिथून लाईट वगैरे होते, भीड होते, तर खूप मस्त वाटलं बघायला फिरायला पण. आणि पिल्लू बघा इकडं असं मूड ऑफ केलेलं होतं त्याने, तसं चाललं होतं की आता घरी जायचं. आणि बघा इकडं लाईट लावलेला होता भवनला, किती मस्त दिसत होतं, बघू शकता तुम्ही पुरा तिरंगा लाईटमध्ये. मग पिल्लू तर त्याला खाली चालवायला लावलं आम्ही, त्याला चाललं होतं की आमचं घेऊन घेऊनच फिरत होते त्याचे पप्पा. त्याला नंतर आम्ही खाली सोडलं आणि पाय पाय असं फिरवत होतो त्याला. आणि बघा इकडे असं काही गर्दी चालू होती आणि खूप मजा आली. हा कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.